क्लब, लेट नाईट पार्टीज, एक्सपेन्सिव्ह ड्रिंक्स, फूड ॲप्स आणि कॅब्स. आजकाल हे सगळं नॉर्मल झालं आहे, नाही का? आज मी एका विषयावर बोलतोय जो ऐकायला ग्लॅमरस वाटतो, अर्थातच नाईट लाईफ. आजचा तरुण दिवसभर मेहनत करतो, पैसे कमावतो आणि रात्री म्हणतो थोडा एन्जॉय करूया. मी यासाठीच तर काम करतोय. क्लब, लेट नाईट पार्टीज, एक्सपेन्सिव्ह ड्रिंक्स, फूड ॲप्स आणि कॅब्स. आजकाल हे सगळं नॉर्मल झालं आहे, नाही का? पण एक प्रश्न स्वतःला विचारा, ही नाईट लाईफ खरंच मजा देते की हळूहळू तुमचं फ्युचर कॉस्टली करत आहे? CA म्हणून मी एक गोष्ट स्पष्ट पाहतो. लोक म्हणतात माझे अर्निंग्स कमी आहेत, पण प्रत्यक्षात प्रॉब्लेम अर्निंग्सचा नाही, तर प्रॉब्लेम आहे अनकंट्रोल नाईट एक्सपेन्सचा. 2000चा वीकेंड, 3000ची पार्टी, 1500ची कॅब. एका महिन्यात हे छोटे छोटे खर्च कधी मोठे होऊन बसतात आपणास समजतही नाही. आज मजा मिळते नक्कीच, पण उद्या काहीच उरत नाही. आणि मग आपण म्हणतो माझ्याकडे इन्व्हेस्ट करायला पैसे नाहीत, माझे सेव्हिंग्स म्हणून काहीच नाही, ॲसेट म्हणून माझ्याकडे तर काहीच नाही. खरं सांगतो, नाईट लाईफ अनकंट्रोल असेल ना, तर मनी लाईफ कधीच कंट्रोलमध्ये येत नाही. नाईट लाईफचा सगळ्यात मोठा गैरसमज काय माहिती आहे? आपलीच मिसअंडरस्टँडिंग. मी आज तरुण आहे, आत्ता एन्जॉय नाही केला तर मग कधी करणार? पण मित्रांनो, पैसा लॉजिक ऐकतो, तुमचे वय नाही. पैसा डिसिप्लिन लोकांसाठीच काम करतो. CA म्हणून प्रॅक्टिकल उपाय सांगतो. नाईट लाईफ बंद करा असं मी म्हणत नाही, पण तुमचं बजेट ठरवा, मंथली कॅप ठरवा, वीकेंड खर्च इन्व्हेस्टमेंटच्या काही पर्सेंटेजमध्ये ठेवा, फन मनी नेहमीच बाजूला ठेवा. तुमच्या सेव्हिंग्जला नाईट लाईफ एक्सपेन्ससाठी हात लावू नका. लक्षात ठेवा, खरी लक्झरी म्हणजे महागडी पार्टी नव्हे, तर काम न करता देखील खर्च भागवता येणे. आजचा माझा प्रामाणिक सल्ला, पुढच्या वेळी नाईट प्लॅन करताना फक्त मेनू पाहू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आज काय खर्च करतोय? एका रात्रीची मजा की माझ्या उद्याच्या स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा भाग? कारण नाईट लाईफ कंट्रोल असेल ना मित्रांनो, तर मनी लाईफ कंट्रोलमध्ये असते. थँक्स फॉर वॉचिंग.